ए आई, आज काय बनवतेस? रव्याचे मेंदूवडे बनवू. ओके, चालेल. चला तर लेकीची फरमाईश आहे तर बनवलंच पाहिजे. एका कढईमध्ये तेल घेतले. तेल गरम झाले की जिरा मोहरी घातली, हिरवी मिरची घातली आणि तीळसुद्धा घातली. तीळ थोडी तळतळली की त्यामध्ये पाणी घातलं. आता पाण्याचं प्रमाण असा की 1 वाटी रवा आहे तर 2 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. त्यानंतर मीठ आणि कोथिंबीर घालून पाण्याला उकळी येऊ देऊ. पाणी उकळलं की त्यामध्ये 1 कच्चा बटाटा किसून घातलेला आहे. पुन्हा त्या पाण्याला छान एक उकळी देऊ. तोपर्यंत आपला बटाटासुद्धा शिजून जाते. पाण्याची उकळ आली छान, त्यानंतर हळूहळू अलगदपणे रवा सोडायचा आहे आणि एकसारखं फेटत राहायचं आहे. जोपर्यंत रवा आपला घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला फेटत राहायचं आहे. रवा छान एकजीव झाला की त्याला थंड करायला त्या बाजूला ठेवून देऊ. रवा थंड झाला की त्याला तेलाचा हात लावून पुन्हा एकदा छान मळून घेऊ. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तेलाचा हात घेऊ, त्याचे छोटे छोटे गोळे करू आणि मेंदूवड्याचा आकार देऊ. अशाच प्रकारे सर्व मेंदूवडे तयार करून एका प्लेटमध्ये काढून ठेवून देऊ. बरं का मंडळी, आपली ही रेसिपी एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. चला तर सर्व मेंदूवडे आपले तयार झाले आहेत. इकडे आपला तेलसुद्धा तापलेला आहे आणि हे मेंदूवडे आपल्याला छान कळकळत्या तेलामध्ये सोडायचे आहेत. काही वेळानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्या आणि छान गोल्डन होतपर्यंत शिजू द्या. चला तर तुम्ही बघू शकता आपले मेंदूवडेसुद्धा झालेले आहेत. मग काय मंडळी, नक्की ट्राय कराल ना? व्हिडिओ आवडला की लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.